विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार दशांश आवर्ती अपूर्णांक। पण दशांश आवर्ती अपूर्णांक शिकवण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, आता पण आपण शिकलो गणिताची ओळख। हा आपला गणिताची ओळखचा हा शेवटचा भाग। उद्यापासून आपण प्रॉपर सिलेबसला काय करणार आहे, सुरुवात करणार आहे। त्याच्यामध्ये गणित, भूमिती आणि बुद्धिमत्ता याचे रोज मी तुम्हाला 3 व्हिडिओ पाठवणार आहे। तरी ते व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून ते शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। त्याचा तुम्हाला काय होईल, आगामी येणाऱ्या 12,000 पोलीस भरतीसाठी नक्कीच उपयोग होईल। ओके, आता आपण सुरू करू दशांश आवर्ती अपूर्णांक। दशांश आवर्ती अपूर्णांक, दशांश आवर्ती अपूर्णांक। ज्या टायमाला हे काय दशांश चिन्ह, याची ही काय उजवी बाजू, मग या उजव्या बाजूला एखाद्या संख्येची आवर्ती होते, म्हणजे त्या संख्येचं रिपीटेशन होतं। म्हणजे समजा 6 6 6 6 6 6 ची काय झाली, पुन्हा 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 काय झाली, आवर्ती झाली। मग आपण हे 6 6 6 असे लिहिण्याची ऐवजी कशी लिहितो, बरोबर 0.6 ची आवर्ती। म्हणजे काय देतो, हा आपण काय देतो, एक डॉट म्हणजे बिंदू देतो किंवा डॉट देतो। तसेच इथं काय झाली, एका संख्येची काय झाली, आवृत्ती झाली। पण कधी कधी काय होतं, एका संख्येच्या गटाची काय होती, आवृत्ती होती। बरोबर, म्हणजेच काय, इथं 0 भरणार, 15 15 15 15, बरोबर। मग काय देतो आपण, इथं 0.15 च्या डोक्यावर काय देतो, हा बार देतो। मग ही दोन अंकी असू शकते किंवा 125 125 125 असू शकते, म्हणजे 0.125 काय देतो आपण, बार देतो। बरोबर, ही झाली शुद्ध दशांश आवर्ती। बरोबर, याला काय म्हणतो आपण, मग शुद्ध दशांश आवर्ती। पण कधी कधी काय होतं की दशांश स्थळाच्या उजवीकडे गेल्यानंतर इथं काय झालंय, लगेच संख्येचं काय झालंय, रिपीटेशन झालंय। पण कधी कधी काय होतं, एखादी संख्या सोडून संख्येचं काय होतं, रिपीटेशन किंवा पुनरावृत्ती काय होती, सुरू होती। बरोबर, म्हणजे काय 0 पॉइंट इथं काय आलं मध्ये, समजा 1 येईल, मग पुढे काय होईल, 6 6 6 6 6 6 काय होईल, सुरू होईल। बरोबर, त्याच्यानंतर काय होईल, इथं 0 पॉइंट समजा 22, त्यानंतर 125 125 125 काय होईल, सुरू होईल। ह्या आवर्तीला मिश्र दशांश आवर्ती म्हणतात। या आवर्तीला काय म्हणतात, मिश्र दशांश आवर्ती म्हणतात। काय म्हणतात, मिश्र दशांश आवर्ती। मग आपल्याला परीक्षेमध्ये 1 मार्काला सहज प्रश्न येतो, दशांश आवर्तीची बेरीज करा, वजाबाकी करा, किंवा दशांश आवर्तीचं व्यावहारिक अपूर्णांकात काय करा, रूपांतर करा। मग आपण हे पेपरला आलेल्या प्रश्नावाईज हा टॉपिक काय करू, समजून घेऊ। आता वरील उदाहरणात काय म्हणलंय, हे दिलेत आपल्याला दशांश अपूर्णांकात, हे दशांश आवर्ती अपूर्णांकात, हे दशांश आवर्ती अपूर्णांकात। याचं रूपांतर आपल्याला व्यावहारिक अपूर्णांकात काय करायचंय। बरोबर, इथं काय आहे, 5 ची काय आहे, आवृत्ती आहे। मग आपण काय देतो, 0.5 ची आवृत्ती। बरोबर, दशांश स्थळानंतर काय आहे, 5 आहे। मग याचं व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करताना काय करतो आपण, हा 5 आहे तसंच लिहायचा, आणि दशांश स्थळाच्या, मग दशांश स्थळाच्या घरी पुढे काय आहे, एकच घर आहे। मग एका घराबद्दल किंवा त्या संख्येबद्दल काय द्यायचं, छेदस्थानी किती द्यायचा, 9 द्यायचा। बरोबर, पुढे काय आहे, 3
तुम्हाला मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दशांश चिन्हाच्या अलीकडे असणारी संख्या काय असती, पूर्ण संख्या असते, आणि याच्या पुढे असणारी अपूर्णांक संख्या असते. हे तीन काय आहे, पूर्ण आहे. बरोबर, म्हणजे हा पूर्णांक. बरोबर, ही संख्या किती आहे, 54 आहे. आणि दशांश स्थळाच्या पुढे किती घर आहेत, 1 आणि 2 घर आहेत. बरोबर, मग किती, 2 घराबद्दल 2 9. बरोबर, त्यानंतर मग याचं पुढं 99 त्रिक केलं तरी जमतंय, संक्षिप्त रूप देऊन घेऊ किंवा याला भाग दिला तरी जमतो. किती, 96 किंवा 9 सक 54, 9 1 9 9 1 9, 11 त्रिक 33, 33 आणि 6 39/11. बरोबर, त्यानंतर काय आहे, 1.0.67 ची आवृत्ती. हा काय आहे, पूर्णांक आहे म्हणून आहे तसंच लिहिला. पुढे काय लिहिलं, किती, 0.67. मग किती संख्या, 67. पण इथं बारच्या खाली किती संख्या येतात, 1 2 3. मग किती वेळा 9 लिहायचे, 1 2 3. ओके, आपण व्यवस्थित समजून घ्या. आता पेपरला याबद्दल कसे उदाहरण पडले होते ते आपण पाहू. 20/3 चे आवर्ती दशांश अपूर्णांकातील रूप. बरोबर, काहीच करायचं नाही, फक्त 3 ने काय करायचा, 20 ला भाग द्यायचा. सरळ सरळ, ज्याला कोणाला येत नाही त्याने असं केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. किती, 3 सक 18. किती, 3 सक 18. बरोबर, म्हणजे बाकी किती राहिली, 2. बरोबर, 2 ला 3 ने भाग जातो का, नाही. मग काय दिला, इथं 0 दिला. शून्याबद्दल इथं किती, 1 पॉइंट. परत किती, 3 सक 18. बरोबर, किती राहिले, 2. इथं किती, आता एक भाग बसतो का नाही, इथं काय द्यायचा, 0. आता इथं 0 घेतला म्हणून इथं त्याबद्दल पॉइंट द्यायचा का, द्यायचा नाही. एकदाच काय आहे, पॉइंट देता येतो. ओके, मग 3 सख किती, 18. बरोबर, आता किती केला आपण समजा, परत काय दिला पॉइंट, परत किती, 18, परत 3 सख 18. मग किती होईल, 2. म्हणजे 6 ची काय होईल, कायम आवृत्ती. म्हणजे याचं उत्तर किती, 6.6 ची काय आवृत्ती. ओके, परत एकदा नीट समजून घ्या. 20/3 चे आवर्ती दशांश अपूर्णांकात काय करायचंय, रूपांतर करायची. हा काय दिलाय आपल्याला, व्यवहारिक अपूर्णांक दिलाय. कोणचा, व्यवहारिक दिलाय. बरोबर, त्याचं काय करायचं आपल्याला, हा दशांश अपूर्णांकात आपण काय केलं, रूपांतर करून घेतलं. आणि या आवर्तीचं मग दशांश आवर्तीमध्ये काय केलंय, रूपांतर करून घेतलंय. हा भाग कसा दिलाय, व्यवस्थित बघा. आपण काय करू, पुढचं उदाहरण नीट समजून घेऊ. हा पेपरला आलेला प्रश्न आहे, नीट समजून घ्या. 6 ची काय आहे, आवृत्ती. मग आहे तशाच काय लिहायच्या, संख्या लिहून घ्यायच्या. किती, इथं 6 अधिक 3 अधिक 5. वर काय आहे, एकाच संख्येच्या वर आवृत्ती, मग छेदाला किती, 9. इथं किती, एकाच संख्येच्या मग छेदाला 9. पण इथं 2 संख्येच्या डोक्यावर काय आहे, 12 आहे. मग किती, इथं 99. गेलो आपण कालच्या प्रकरणात, काय, व्यवहारिक अपूर्णांकाची बेरीज. आणि व्यवहारिक अपूर्णांकाची बेरीज करत असताना काय लागतो, छेद समान लागतो. बरोबर, किती, मग छेद किती झाला, 99. बरोबर, 11 सख 66 अधिक 11 त्रिक 33 अधिक 5. बरोबर, मग 66 33 99 5 104. 104/99. किती आलं उत्तर, 104/99. काय करायचं आपल्याला, बेरीज करायला लावली. बरोबर, इथं काय आहे, 73 ची काय झाली, आवृत्ती झाली. 54 ची काय झाली, आवृत्ती झाली. 38 ची काय झाली, आवृत्ती झाली. ज्या टायमाला आपल्याला अशी बेरीज करायची असती त्या टायमाला याचं आवृत्तीत रूपांतर लिहायचं असतं. म्हणजेच किती, 0.73 73 73.
कमीत कमी 3 वेळा लिहायचं म्हणजे लिहायचंच, 3 पेक्षा कमी वेळा लिहायचं नाही. त्यानंतर किती 0.54 54 आणि 54. त्यानंतर 0.38 38 आणि 38. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. नाहीतर तुम्ही 73 99 अशा पद्धतीने केलं तरी काही अडचण नाही. आपण ती अवघड पुढे गेल्यास नंतर ती पण पद्धत काय करणार आहे तर शिकणार आहे. सध्या फक्त गणिताची ओळख करत असताना त्याच्या क्रिया समजून घेणं सगळ्यात काय महत्वाचं आहे. बरोबर. हे किती मग अधिक आणि अधिक 8 आणि 4 12 आणि 3 15 हातचाला 1. बरोबर. 7 आणि 3 10 आणि 5 15 आणि 1 16 हातचाला 1. 8 आणि 4 12 3 15 आणि 1 6 हातचाला 1 6 हातचाला 1 6 हातचाला 1 6 हातचाला 1 म्हणजे 1.6 ची काय होती आवृत्ती होते. किती 1.6 ची आवृत्ती काय त्याचं उत्तर आहे. आता ह्या उदाहरणात आपल्याला काय करायला त्यांनी वजाबाकी करायला लावली आहे. म्हणजेच काय 10.72 आणि किती 72 वजा 7.18 आणि किती 18. बरोबर. कालच्या प्रकरणात दशांश अपूर्णांकाची काय वजाबाकी. बरोबर. इथे किती आहे 2तून 8 जात का जात नाही. मग काय केलं आपण 6 तून काय घेतला हातचा. इथे किती राहिले मग 4. इथे किती राहिले 5. बरोबर. सेम तशीच प्रोसेस इथे किती 4 5 सेम तशीच किती 4 आणि 5. इथे किती 10 तून 3 म्हणजे काय झालं इथं 54 ची काय झाली आवृत्ती झाली. म्हणजे 3.54 ची आवृत्ती. उदाहरण नीट समजून घ्या. बेरीज करायची असली वजाबाकी करायची असली त्याची मान्य आवृत्ती किती वेळा करा कमीत कमी 3 वेळा. जास्तीत जास्त किती पण करू शकता पण कमीत कमी 3 वेळा काय करा आवृत्ती व्यवस्थित करा. ओके. आता ह्या उदाहरणात आपल्याला काय करायला त्यांनी गुणाकार. पहिल्यांदा आपण शिकलो बेरीज मग शिकलो वजाबाकी. आता काय शिकायचंय गुणाकार. पण या तिन्ही प्रोसेस मध्ये एकच गोष्ट सगळ्यात जास्त कॉमन आहे ती म्हणजे व्यावहारिक अपूर्णांकात काय करून घेणं रूपांतर करून घेणं आणि त्यानंतर बेरीज वजाबाकी गुणाकार किंवा भागाकार करणं. आता याचं कसं व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं. बरोबर. किती हा 4 काय पूर्णांक किती आहे 8. किती संख्येच्या एकक स्थानाचे म्हणून किती 9. बरोबर. इथं काय पुढं गुणिले. बरोबर. इथे किती 2 घर आहे म्हणजे किती 54 आणि किती घराचे बाहेर आहे 1 आणि 2 म्हणजे 99. ओके. मग ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यावहारिक अपूर्णांकात काय करून घ्यायचं रूपांतर. बरोबर. 36 9 आणि 8 किती 44 छेद किती आले 9 आले गुणिले किती आहे 54/99. बरोबर. 11 9 99. बरोबर. 11 चौक 44 9 1 9 9 सक 54. बरोबर. हे किती आहे मग 6 चौक 24. बरोबर. किती आहे खाली 9. त्यानंतर 3 त्रिक 9 3 8 24 किती येते 8/3. त्याचं जर व्यावहारिक अपूर्णांकाचं आपण दशांश आवर्तीमध्ये रूपांतर केलं तर काय होईल 3 किती होईल 8 3 2 6 शिल्लक किती राहते 2 पॉइंट कारण 2ला भाग जात नाही. हा शून्य दिला मग काय दिला वर पॉइंट 3 स 18. बरोबर. काय होईल मग 2 म्हणजे काय होती 2.6 ची काय होती आवृत्ती होती. आवर्ती अपूर्णांक शिकत असताना सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्या आवर्ती अपूर्णांकाचं आपल्याला व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करून घेता आलं पाहिजे. आजपर्यंत आपण ह्याच गोष्टीमुळे गणिताची ओळख ही काय केली प्रकरणाची सुरुवात केली. उद्यापासून आपण बेसिक चॅप्टरला सुरुवात करणार आहेत.
जे सिलेबस वाईज काय असणार, चॅप्टर असणार, ते संख्याज्ञान असणार, भूमितीत आकृतीच्या गुणधर्मापासून आपण काय करणार तर सुरुवात करणार आहेत आणि बुद्धिमत्ताच्या एका प्रकारापासून काय करणार सुरुवात करणार आहोत. मी हे 3 व्हिडिओ सकाळी 10 वाजल्याच्या आतमध्ये तुम्हाला काय करणार युट्यूबच्या आपल्या या चॅनलवर किंवा ज्ञानराज अकॅडमीच्या ॲपवर मी काय करणार तुम्हाला टाकणार. तुम्ही हे व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघायचे. भरती ही लॉकडाऊन संपल्यानंतर 15 ते दीड महिन्याच्या काय होईल कालावधीत जाहीर होईल. त्या कालावधीत आपल्याला अभ्यास करण्यास जास्त वेळ मिळणार नाही. त्यामुळे आताच्या सुट्टीचा उपयोग तुम्ही व्यवस्थित अभ्यासासाठी करा. ओके, धन्यवाद.